भारतीय रेल्वेने आता विमान कंपन्यांप्रमाणेच सामानाच्या वजनावर आणि आकारावर स्ट्रिक्ट रूल लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. या नियमांनुसार आता रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना काय काळजी घ्यावी लागणार आहे ते पहा. सर्वात पहिलं म्हणजे वजन मर्यादा. फर्स्ट क्लास एसी 70 किलो, सेकंड एसी 50 किलो, थर्ड एसी आणि स्लीपर 40 किलो, जनरल 35 किलो अशी वजन मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त प्रवाशांना 10 किलो पर्यंतच अतिरिक्त सामान घेऊन जाण्याची परवानगी असणार आहे. पण त्यापेक्षा जास्त वजन असल्यास ते लगेज म्हणून बुक करणं आवश्यक आहे. जर प्रवाशाकडे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान आढळलं आणि ते लगेज म्हणून बुक केलेलं नसेल तर त्यांना दंड भरावा लागेल. हा दंड सामान्य दरापेक्षा जास्त असणार आहे. सामानाच्या वजनाची मर्यादा चेक करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर लवकरच इलेक्ट्रॉनिक वजनाची मशीन बसवली जाईल. या मशीनद्वारे सामानाचे वजन चोखपणे तपासले जाईल. नियम फक्त सामानाच्या वजनासाठीच नाही, तर तुम्ही जे सामान रेल्वेतून नेताय त्याचा आकारही यापुढे तपासला जाणार आहे. म्हणजे जर बॅग खूप मोठी असेल आणि ते डब्यातील जागा अडवत असेल तर कमी वजन असूनही दंड आकारला जाऊ शकतो. काही निवडक स्थानकांवर प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या सामानाचे वजन तपासले जाईल आणि नियमांचे पालन केले असल्यास त्यांना पुढे जाऊ दिले जाईल. हे नियम सुरुवातीला महत्त्वाच्या आणि मोठ्या रेल्वे स्थानकांवर लागू केले जाणार आहेत. या निर्णयामुळे रेल्वे प्रवासाला विमानासारखा शिस्तबद्ध अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अनेकदा प्रवासी खूप जास्त सामान घेऊन प्रवास करतात, ज्यामुळे रेल्वेच्या डब्यात चालताना आणि बसताना इतर प्रवाशांना अडचण येते. जास्त सामान सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते, म्हणून रेल्वेने हे पाऊल उचललंय. पण याने प्रवाशांची गैरसोय होईल का? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.